नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 100हून अधिक शिक्षकांची भरती। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर। बोगस सहीद्वारे 2016 ते 2024 दरम्यान बोगस शिक्षक भरती। नागपुरातील बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड सकट 5 जणांना आज कोर्टात हजर करणार। 5 जणांची पोलीस कोठडी आज संपणार। निलेश मेश्रामने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख घेतल्याचीही माहिती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख घेतल्याचीही माहिती। पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठा तसंच अनेक नागरी समस्यांवरनं ठाकरेंची सेना आक्रमक। गिरगावामध्ये आंदोलन सुरू होण्याआधीच ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। वरळी शिवडी उन्नत मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतरच एल्फिन्स्टनचा पूल पाडावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। एल्फिन्स्टन पुलाचं काम सध्या करू नये यासाठी आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम। एल्फिन्स्टन पूल सध्या पाडू नये मागणीसाठी मनसेकडून सुद्धा आंदोलन। जोपर्यंत स्थानिकांच्या अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत पुलाचं पाडकाम न करण्याची मनसेची ही भूमिका। लाडक्या महिलांच्या मताची किंमत आता 500 रुपयांवरती उद्या शून्यावर येईल, संजय राऊतांची टीका। काही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार, यावरती राऊतांची प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांना उरलेला 44% पगार आज दिला जाईल। 7 एप्रिलला 56% पगार आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। एबीपीच्या पाठपुराव्याला यश। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं। 34,000 कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन नाही। केंद्र सरकारच्या वतीने येणारे 800 कोटी रुपये रखडल्यामुळे पगारही रखडले। पुण्यातल्या आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल बाहेर गोंधळ। 37 महिन्यांचा पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचा शाळेबाहेर ठिय्या। शाळा पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचा बस चालकांचा आरोप। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत सुनावणी। रुग्णालयाच्या थकीत कराबाबत 2 दिवसांमध्ये सुनावणी होणार। रक्कम जमा करा नाहीतर पुढची कारवाई अटळ, महापालिकेचा इशारा। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचे दाव्यांवर दावे सुरूच। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, कासलेचा नवीन दावा। कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता। कराड मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता, कासलेचे दावे। फेक एन्काउंटरबाबत रणजित कासलेच्या आरोपांची चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी। पोलीस डायरीमध्ये नोंद असेल तर आधीच चौकशी का झाली नाही, राऊतांचा सवाल। महात्मा फुले यांच्याविषयी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनात तिढीक का, संजय राऊतांचा सवाल। महाराष्ट्रात फुलेंचा विचार अडवला तर नक्कीच प्रश्न विचारणार, राऊतांचं विधान। अमरावती विमानतळाचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। मुंबईहून पहिलं विमान अमरावतीत उतरणार। राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 करार होणार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोधांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उद्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक। पक्षाकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली या निरीक्षकांच्या कामाचा आढावा बैठकीत घेतला जाईल। काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी मुंबईत महत्त्वाची बैठक। गुजरातमध्ये अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक। गुजरातमध्ये बदल सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही बदल करायला सुरुवात होईल। एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद राहावं म्हणूनच इतकं थांबलं असावं, गोगावलेंचं वक्तव्य। भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली शासकीय विश्रामगृह इथे परळीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची भेट। बनावट बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र प्रकरणी चर्चा केली। पूजा खेडकर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 एप्रिलला सुनावणी। पूजाला देण्यात आलेले अटकेपासनचं संरक्षण 21 एप्रिलपर्यंत कायम। एनआयए कोठडीमध्ये तहव्वूर राणाला वाटतेय फाशीची भीती। राणाच्या वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा केली जाते। सूत्रांची माहिती, कोर्टाच्या आदेशाने नियुक्त 2 वकिलांकडून राणाने घेतली आरोपांची माहिती।
तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. 35 पैकी 14 आरोपी कारागृहात आणि 21 आरोपी अजूनही मोकाट. ड्रग्सचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचंही उघड. नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीची विक्री करण्याच्या हालचाली सुरू. बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरती उपाययोजना. पैसे जमा करण्यासाठी बँकेच्या नवीन इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव समोर. जालन्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानावरती डल्ला. मंजूर अनुदानातनं जवळपास 50 कोटी रुपये सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा अंदाज. उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आठवड्यात 3 गर्भवती महिलांचा मृत्यू. प्रसूती दरम्यान माता मृत्यू प्रकरणामध्ये 3 सदस्यांची समिती स्थापन. नागपुरातल्या धरमपेठ परिसरात गोळीबार आणि शोषाड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारींची गोळ्या झाडून हत्या. अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू. सांगलीत कुपवाडमध्ये मकोक्यातील आरोपींची हत्या. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. समीर नदाफ असं मृत व्यक्तीचं नाव. चारचाकी गाडीच्या डिक्कीतनं हात बाहेर निघाल्यामुळे व्हिडिओ व्हायरल. रील बनवण्यासाठी तरुणांनी व्हिडिओ तयार केल्याचं समोर. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. चंद्रपुरामध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती 6 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार. आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी नागरिकांचा चिमूर पोलीस ठाण्याला घेराव. पोलिसांचा नागरिकांवरती सौम्य लाठीचार्ज. जमावाची पोलीस ठाण्यावरच दगडफेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.